नमस्कार मित्रांनो, गेल्या काही दिवसांपासून देशामध्ये एकच मुद्दा आपण बघत आहोत, इंडिया वर्सेस भारत। 5 सप्टेंबरच्या दिवशी टाइम्स नाव न्यूजपेपरनी असं आर्टिकल छापलं की मोदी सरकार पार्लमेंटमध्ये इंडियाचं नाव चेंज करून भारत ठेवण्यासाठी एक रेग्युलेशन आणणार आहे। आणि जशी ही खबर पसरली, लोकांनी साईड घ्यायला चालू केलं की इंडिया नाव चांगलं आहे का भारत नाव चांगलं आहे। टीव्ही अँकर्सने ट्विटरवरती पोल सुद्धा टाकले की इंडिया नाव चांगलं आहे का भारत नाव चांगलं आहे। काही पॉलिटिशियन्स तर अशा हद्दीवरती पोहोचले की त्यांनी सांगितलं की इंडिया हे नाव ब्रिटिशर्सनी दिलेली शिवी आहे। आणि जेव्हा हे सगळं चालू होतं तेव्हा अनुराग ठाकूर यांनी सांगितलं की ही सगळी अफवा आहे। मग आपल्या समोर प्रश्न पडतो की हा मुद्दा नक्की सुरू तरी कसा झाला, नक्की ती काय कारण आहेत ज्यामुळे इंडिया आणि भारत या दोन्ही नावांमध्ये एवढी भांडणं सुरू आहेत, जाणून घेऊयात आजच्या व्हिडिओमध्ये। एक बड़ी खबर आपको बता दें कि भारत और इंडिया में क्या फर्क और क्या समानता। भाजपा कैन यू चैलेंज इंडिया? क्या भारत का नाम बीजेपी रखेंगे? आपको बोलना है वोट फॉर इंडिया, बोलेंगे। सुरुवात आपण याच्यापासून करू की देशाचं नाव नक्की आहे तरी काय। कॉन्स्टिट्यूशन ऑफ इंडिया मध्ये पहिल्या लाईन मध्ये लिहिलेलं आहे, इंडिया दॅट इज भारत शॅल बी अ युनियन ऑफ स्टेट्स। म्हणजे इथे लिहिलेलं आहे इंडिया दॅट इज भारत। हे लिहिलेलं आहे आपल्या कॉन्स्टिट्यूशनच्या इंग्लिश व्हर्जन मध्ये। आणि जर आपण कॉन्स्टिट्यूशनचं हिंदी व्हर्जन बघितलं तर त्याच्या पहिल्या लाईनीमध्ये हे लिहिलेलं आहे, भारत अर्थात इंडिया राज्यों का संच होगा। जर आपण आपल्या कॉन्स्टिट्यूशनचं नाव बघायला गेलं तर इंग्लिश मध्ये आहे कॉन्स्टिट्यूशन ऑफ इंडिया आणि हिंदी मध्ये आहे भारत का संविधान। याचाच अर्थ की ज्या लोकांनी आपल्याला आझादी दिली त्यांनी दोन नावांचा वापर केला, इंडिया आणि भारत। भारत शब्दाचा वापर केला जेव्हा हिंदी मध्ये लिहिलं गेलं आणि इंडिया शब्दाचा वापर केला जेव्हा इंग्लिश मध्ये लिहिलं गेलं। जर आपण कॉन्स्टिट्यूशनच्या पीडीएफ मध्ये इंडिया सर्च केलं तर 930 वेळा इंडिया हा शब्द येतो। यासोबतच आपल्या देशाच्या मोठ्या मोठ्या ऑर्गनायझेशन्सनी देखील इंडिया शब्दाचा वापर केलेला आहे, जसं की इलेक्शन कमिशन ऑफ इंडिया, इंडियन पिनल कोड, इंडियन आर्मी, इंडियन नेव्ही, इंडियन एअरफोर्स, इंडियन रेल्वेज, रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया, इंडियन ऍडमिनिस्ट्रेटिव्ह सर्व्हिसेस, इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी। सोबतच ज्या इस्रोने आपल्याला चंद्रावरती पोहोचवलं त्याचा देखील फुल फॉर्म होतो इंडियन स्पेस रिसर्च ऑर्गनायझेशन। जर आपण आपल्या देशाचा पासपोर्ट बघितला तर त्याच्यावरती इंग्लिश मध्ये लिहिलेलं आहे रिपब्लिक ऑफ इंडिया आणि तेच हिंदी मध्ये लिहिलेलं आहे भारत गणराज्य। म्हणजे आपल्याला हे क्लिअर होतं की जेव्हा आपल्या देशाचं नाव इंग्लिश मध्ये लिहिलं जातं तेव्हा इंडिया लिहिलं जातं आणि जेव्हा हिंदी मध्ये लिहिलं जातं तेव्हा भारत लिहिलं जातं। आणि दोन वेगळ्या भाषांमध्ये दोन वेगळ्या नावांचा वापर करणं ही काही नवीन गोष्ट नाही, हे खूप देशांमध्ये केलं जातं। चायना देशाला आपण चायना नावाने ओळखतो कारण हे इंग्लिश नाव आहे। चायनीज भाषेमध्ये चायना देशाचं नाव होतं जोंगो। इंग्लिश मध्ये आपण जपान शब्दाचा यूज करतो पण जपानीज मध्ये जपान देशाचं नाव आहे निप्पॉन। पण जर या नावांना आपण इंग्लिश मध्ये लिहायला गेलं, जसं जपानचं निप्पॉन आपण इंग्लिश मध्ये ते लिहायला गेलं तर त्याचं प्रोनाउन्सिएशन वेगळं होतं। चायना देशाचं नाव जर आपण इंग्लिश मध्ये लिहायला गेलं तर ते वेगळं प्रोनाउन्स होतं। तसंच आहे भारतासोबत। जर आपण भारत शब्द इंग्लिश मध्ये लिहिला BHARAT तर प्रोनाउन्स करणारे त्यांना भरत देखील प्रोनाउन्स करू शकतात आणि जी इंग्लिश लोक आहेत ते काहीतरी वेगळं देखील प्रोनाउन्स करू शकतात। हेच कारण आहे की संविधान लिहिणाऱ्या महान लोकांनी भारत शब्दाचा हिंदी मध्येच वापर केला। पण काही लोकांचा हा भ्रम आहे की भारत देखील इंग्लिश मध्ये लिहिलं पाहिजे। म्हणजे त्यांचं म्हणणं आहे की रिपब्लिक ऑफ इंडिया जे आहे त्याच्या जागी रिपब्लिक ऑफ भारत लिहायला पाहिजे। म्हणजेच आपण भारत गणराज्याचं इंडियन गणराज्य तर नाही लिहू शकत। पण एक गोष्ट यामध्ये नक्कीच आहे की लोकांना आपल्या देशाचं नाव कसं घ्यायचंय हे त्यांच्यावरती डिपेंड आहे। कोणाला रिपब्लिक ऑफ भारत आवडतं, कोणाला रिपब्लिक ऑफ इंडिया आवडतं किंवा कोणाला भारत गणराज्य म्हणायला आवडतं। पण प्रॉब्लेम तेव्हा सुरू होतो जेव्हा आपण एका शब्दाला नाव ठेवायला सुरुवात करतो। म्हणजेच आपलेच लोक आपल्या देशाच्या नावाला नाव ठेवण्यासाठी वेगवेगळ्या पद्धतीच्या अफवा पसरवतात। जसं की पॉलिटिशियन हरनाथ सिंह यादव म्हणले की इंडिया हे नाव आपल्याला ब्रिटिशर्सने दिलेली शिवी आहे। ये इंडिया शब्द एक अंग्रेजों के द्वारा दी हुई हमारे लिए गाली है, इसलिए इंडिया शब्द। ह्यांचं जे म्हणणं आहे की इंडिया शब्द ब्रिटिशर्सने दिलेले आपल्याला शिवी आहे हे एकदम खोटं आहे, ते मी तुम्हाला पुढे जाऊन सांगणार आहे। आणि ही सगळी सुरुवात याच्यापासून झाली जेव्हापासून अपोजिशन लीडर्सनी त्यांच्या युनियनचं नाव इंडिया ठेवलं। कारण हे नाव ठेवण्याच्या आधी कुठल्याही पॉलिटिशियनला इंडिया हा नावाने कोणताही प्रॉब्लेम नव्हता। पण हे सुरू झालं जेव्हापासून अपोजिशननी इंडिया नाव वापरलं आणि रुलिंग पार्टीला जर हा प्रॉब्लेम असता तर त्यांनी त्यांच्या सरकारी स्कीमांचं नाव इंडियाच्या नावाने ठेवलंच नसतं। जसं की डिजिटल इंडिया, मेक इन इंडिया, स्किल इंडिया, खेलो इंडिया। या आधी ही नावं ठेवताना हा कोणीही विचार केला नाही की आपण इंडिया नाव कसं काय वापरायचं। म्हणजे आपल्याला विचार करायला ही देखील गोष्ट आहे की जर अपोजिशन अलायन्सनी त्यांचं नाव भारत ठेवलं असतं तर आपण भारत या शब्दाला अपोज केलं असतं। आता आपण येऊयात इंडिया ह्या नावावरती। खूप जणांचं हे म्हणणं आहे की इंडिया हे नाव ब्रिटिशर्सनी दिलेलं आहे, याबद्दलच आपण जाणून घेऊया।
खरं तर हे की भारतासारखंच इंडिया हे नाव देखील हजारो वर्षांपासून चालत आलेलं आहे. तुम्ही सप्तसिंधू हा शब्द तर नक्कीच ऐकला असेल. सप्तसिंधू म्हणजे 7 नद्या, म्हणजे सिंधू नदीचे 7 ट्रिब्युटरीज. तर गोष्ट अशी आहे की पर्शियन्स द्वारा सिंधू शब्दाला हिंदू नावाने पुकारले जायचे. झोरॅस्ट्रियन लोक, ज्यांना आपण आज पारसी म्हणून ओळखतो, ते पर्शियामधून इंडियामध्ये आले होते, आत्ताच्या मौजूदा इराण मधून, आणि त्यांनी त्यांच्या पुस्तकामध्ये सप्तसिंधूला हप्त हिंदू असे लिहिले होते. आणि ही गोष्ट आतापासून 3000 वर्षांपूर्वीची, म्हणजे 1300 BC मध्ये. आर्कियामेदित एम्पायर मध्ये जेव्हा डायरियस राजाने सिंधू नदीच्या जागेवरती कब्जा केला होता, आणि यांच्या डायलेक्ट मध्ये एच चा साऊंड प्रोनाऊन्स करत नाही, त्यामुळे हिंदूचं झालं इंडस. तेव्हापासून सिंधू नदीला इंडस नदी म्हणून संबोधलं गेलं. आणि याबद्दल जेव्हा पुस्तकांमध्ये लिहिलं गेलं, तेव्हा इंडस सोबतच इंडिया आणि इंडियन्स हा शब्द देखील खूप वेळा वापरण्यात आला. तेव्हापासून इंडिया या शब्दाचा त्या जागेसाठी वापर केला जायचा जे इंडस नदीपासून लांब होते. 1st सेंचुरी एडी मध्ये स्थानचं जे सफिक्स आहे ते वापरण्यासाठी सुरुवात झाली. स्थान शब्दाचा अर्थ होतो एक रिजन किंवा एक कंट्री, आणि तिथून शब्द बनला हिंदुस्थान. आणि त्यासोबतच भारत किंवा भारतवर्ष या शब्दांचा उपयोग केला गेलेला आहे आपल्या महाभारतामध्ये. म्हणजे यावरूनच आपण अंदाज लावू शकतो की आपले ज्या देशाची नावं आहेत, भारत, इंडिया किंवा हिंदुस्थान, हे हजारो वर्षांपासून चालत आलेले. याचाच अर्थ की आपल्यासाठी भारत असो, इंडिया असो किंवा हिंदुस्थान असो, हे शब्द आपल्यासाठी खूपच महत्वाचे आहेत. आणि या शब्दांमध्ये कोणताही उच्च नीच शब्द नाहीये. यामुळेच आपण बोलतो हिंदुस्थान जिंदाबाद, भारत माता की जय आणि आय लव्ह माय इंडिया. म्हणजेच आपण या नावांवरून भांडलं नाही पाहिजे आणि कोणत्याही नावाला अपशब्द नाही म्हणलं पाहिजे, कारण हे प्रत्येक नाव आपल्यासाठी सेमच आहे. तुम्हाला ही व्हिडिओ कशी वाटली हे मला कमेंट करून नक्की सांगा, आणि अजून अशाच व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा. धन्यवाद.